गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा शहरातील प्रभाग क्रमांक 8 मध्ये नगरसेवक किशोर सूर्यवंशी यांच्या वतीने महिलांसाठी विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। यावेळी प्रभागातील लाडक्या बहिणींना प्रत्येकी 2 लाख रुपयाच्या मोफत महिला सुरक्षा विमा पॉलिसी वाटप करण्यात आली। महिलांच्या सुरक्षेचे प्राधान्य देत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला प्रभाग क्रमांक 8 मधील महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला। मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती राहून या उपक्रमाचा लाभ घेतला। यावेळी नगरसेवक किशोर सूर्यवंशी यांनी आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांना सामाजिक व विकास कार्याला शुभेच्छा दिल्या। आमदार रत्नाकर गुट्टे यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या सर्वचे आभार मानले। महिलांना आर्थिक व सामाजिक सुरक्षितेची भावना देणारा हा उपक्रम प्रभाग क्रमांक 8 मध्ये चर्चेचा विषय ठरला असून नगरसेवक किशोर सूर्यवंशी यांच्या पुढाकारांचे महिलांकडून कौतुक करण्यात आले। हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश सूर्यवंशी, तुकाराम सोळंके, कोंडीबा भंगे, विकास सूर्यवंशी, लोबाजी भिसे, विठ्ठल भिसे, नवनाथ रोंदळे, विश्वनाथ लोंढे, रंगनाथ भिसे व प्रभाग क्रमांक 8 मधील सर्व मित्रमंडळ परिवार उपस्थित होता। आज माझा वाढदिवस साजरा झाला आणि दरवर्षीप्रमाणे झाला आणि याही वर्षी जनभावना, इतकं प्रेम, महिला असतील, पुरुष असतील, नवजवान असतील किंवा काही वयस्करे पुरुष असतील, इतकं माझ्यावर प्रेम करणारी 3 तालुक्याची जनता आहे आणि म्हणून मी केव्हाही या 3 तालुकी माझी जनता नसून हा माझा परिवार आहे असं हमेशा माझ्या भाषणातून बोलतो आणि खरंच माझा परिवार आहे। परिवार जेवढं मला प्रेम करतो तेवढंच जनता ही माझी 3 तालुक्याची जनता माझ्यावर प्रेम करते आणि या जनतेला मी कधीही विसरू शकणार नाही। आज जर बघितलं आपण म्हणजे निघाल्याच्या नंतर गंगाखेडून निघतो रस्त्यामध्ये किती ठिकाणी सत्कार होतो, पालमून निघतो किती ठिकाणी सत्कार होतो। आता ज्यावेळेस आम्ही ताटलोसून निघालो त्यावेळेस रस्त्यामध्ये जवळजवळ किती ठिकाणी असे सत्कार झाले। हे जनतेचं प्रेम आहे आणि या प्रेमाला मी कधी विसरू शकत नाही। या आणि जनतेची मनोभावने मनातून मी या जनतेची एक परिवार म्हणून सेवा करतो। जनतेला आव्हान एवढंच करेन, जनतेला आव्हान एवढंच करेन की मी खूप चांगलं त्यांचं आरोग्य राहील असं त्यांनी राहावं, आरोग्य संपन्न जवानांनी, नवजवान जेवढे मुलं आहेत चांगल्या प्रकारे कामं करावेत, व्यसनाला लागू नये आणि आई वडिलाला सावडेल किंवा आई वडिलांची जेवढी सेवा करेल तशी त्यांनी करावी, हीच या निमित्ताने मी तरुणांना आणि सर्वांनाच हा एक मेसेज देतो।